शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर एकरी 100 टन ऊसाचं उत्पन्न काढायचं असेल तर साहजिकच आपल्याला ऊसाची संख्या ही 40 ते 50 हजार राखणे आवश्यक आहे। एक जर ऊस 1.5 किलो 2 किलो भरला तरी 100 टन इझिली उत्पन्न आपण त्याच्यातून काढू शकतो। मित्रांनो, आपण ऊस लागवडी वेळेस किंवा लागवडीनंतर बऱ्याचशा चुका करत असतो। त्या चुकांबद्दलच आपण आज बोलणार आहोत, कारण त्या चुकांमुळे आपल्याला ऊसाची संख्या ही व्यवस्थित राखता येत नाही। तर मित्रांनो, पहिली चूक सांगायची झाली तर बेणे निवड करताना। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे पेराल ते उगवेल, बरोबर। मग चांगलं बेणं निवडलं तर ते चांगलं उगवणार आहे। तर बेणे निवड करताना आपल्याला ऊस हा 11 ते 12 महिन्याचा असलेला निवडा, त्याची एक डोळा पद्धतीने लागवड करा। शिवाय त्याची बेणे प्रक्रिया जरूर करा। बेणे प्रक्रिया केल्यामुळे ऊसाला हुमणी, खोडकीड, वाळवी, बुरशी असा कोणताही रोग लागणार नाही प्राथमिक अवस्थेत। आणि त्या बेणे प्रक्रिया करताना आपल्याला हमला आणि 22 टीन या द्रावणामध्ये 5 मिनिटं ते कांड्या बुडवून ठेवायच्यात आणि नंतर लागवड करायची, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे आपल्याला कोणताही रोग येणार नाही ऊसाला, त्याची उगवण क्षमता चांगली राहील, फुटवे जोमदार निघतील। ही झाली पहिली चूक मित्रांनो। तर दुसरी चूक सांगायची झाली तर मित्रांनो, आपल्याला आपण ऊसाला जी खते देत असतो ती अशी खते देतो जी एकत्र मिसळायची नसतात। त्याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा ऊसाला खते देतो ती काय ऊसाला घेता येत नाही, ती जमिनीत तशीच पडून राहतात। जर आपल्याला ऊसाला जी खते देताना कोणती खते एकत्र मिसळायची किंवा एकत्र मिसळायची नाही ही जर माहिती नसेल, किंवा कम्पॅटिबिलिटी ऑफ फर्टिलायझर तुम्हाला जर माहीत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन आपण चेक करू शकता, तिथे सविस्तर माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, ही झाली दुसरी चूक। तर तिसरी चूक आपल्याला म्हणता येईल की मित्रांनो, आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो तेव्हा कुठे पातळ कुठे जास्त असा उगवत असतो, मग तिथे तूट पडते। तर ती तूट आपण भरून काढताना कंटाळा करत असतो, तर ती तसं न करता ही तूट भरून काढलीच पाहिजे। ऊसातून ऊस तोडून तिथे लागवड करा किंवा नर्सरीतून रोपे आणून त्याची लागवड करा, पण ती तूट राखू देऊ नका। कारण तूट जर राहिली तर आपल्याला ऊसाचं जे उत्पन्न आहे ते 100% कमी येणार आहे, कारण ऊसाची संख्या आपल्याला व्यवस्थित त्याच्यामुळे राहणार नाही आहे। तर ही झाली मित्रांनो तिसरी चूक। तर चौथी चूक आपण बघायला गेलं तर मित्रांनो, आपण ऊसाची लागवड केल्यानंतर पहिले 3 महिने काय लक्ष देत नाही, डायरेक्ट चळी आणि बांधणीलाच खते देतो, त्याच्यामुळे ऊसाला पोषण तत्वे काय मिळत नाहीत। तर त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला ऊसाला 3 महिने जपणे फार आवश्यक आहे। त्याच्यासाठी आळवण्या, फवारण्या हे घेणे फार गरजेचे आहेत। तर ऊसाला कोणत्या आळवण्या आणि कोणत्या फवारण्या घ्यायच्या जर आपल्याला माहिती नसतील तर खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक दिलेले आहेत, त्या जाऊन तुम्ही चेक करू शकता। आपल्याला त्यातून एक सविस्तर माहिती मिळेल की बाबा कोणत्या प्रकारच्या आळवण्या घेतल्या जातात। आळवण्यांमुळे जोमदार फुटव्यांची ही जोमदार वाढ होत असते, आणि फवारण्यांमुळे जलद अन्नग्रहण फवारण्यांद्वारे पीक करत असतं। त्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याचं एक महत्त्वाचं साधन एक फवारणी आहे। तर त्या कोणत्या फवारण्या घ्यायच्यात ह्या पण त्या लिंकमध्ये तुम्हाला जाऊन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, 5वी आणि शेवटची चूक अशी म्हणता येईल की आपण ऊसाला सारखे पाणी देत असतो। तर असे न करता आपल्याला वापसा कंडिशनलाच पाणी द्यायचं आहे। तर वापसा कंडिशनला पाणी दिल्यामुळे ऊसाची मुळी ही चांगली वाढते, मुळी वाढली तर ऊस चांगला वाढणार आहे। तर ह्या 5 गोष्टी आहेत मित्रांनो, वाटताना फार छोट्या वाटतात, पण ह्या जर आपण याची पूर्तता केली तर आपल्याला उत्पन्न 100% जास्त निघणार आहे। तर मित्रांनो, या काही चुका होत्या, ह्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या जर तुम्हाला समजल्या असतील व्यवस्थितरित्या तर व्हिडिओला 100% लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।